यानंतर असे शेतकरी आपल्या समोर येणार आहेत बोलायला की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा दौरा होता या मराठवाड्यात, त्यावेळेस त्यांना फक्त एका सभेत एक प्रश्न एका शेतकऱ्यांनी विचारला, तर त्याला मुख्यमंत्री असे म्हटले की राजकारण करू नको. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर. असे शेतकरी आहे उजनी तालुका औस्याचे माननीय भूषणजी कोळी. मी भूषण कोळी यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भूषण कोळी. जमलेल्या माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनो, हे इतकं नालायक सरकार आहे आणि खोटं बोलणार आहे. आतापर्यंत एक बी त्यानं गोष्ट बोललेली कुठलीच केली नाही त्यांनी. शेतकऱ्याला आता त्याला म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. ओला दुष्काळ म्हणजे बोलीभाषा आहे. आणि पाणी जर करायला आले गावोगावाला येतात पण रोडच्या खाली सुद्धा उतरत नाहीत. त्यांना काय समजतं शेतामध्ये काय चाललंय, काय नुकसान झालंय काय माहिती आहे. पीक तर वाहून गेलंय पण शेत सुद्धा वाहून गेलंय. आता काय बघायला येणार आहे साहेब? पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही. आम्ही परवा तलाट्याला सांगितलं की पंचनामा करा. ते म्हणले आमच्याकडे कसला आला नाही काय आलं नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, आमच्याकडे अजून काही आलं नाही. मग हे इतकं खोटं आणि त्याच्यामुळं इथून पुढे आता ही जी गर्दी आहे फक्त इथे संभाजीनगरची आहे. साहेब इथून पुढे जर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन जाऊ आणि मंत्रालय ह्यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून. मालाला भाव नाही, अनुदान नाही, हेक्टरी 50,000 रुपये ह्यांना द्यावेच लागतील. शेतभराचा 7-12 कोरा ह्यांना करावाच लागेल. आणि इथून पुढे सगळेजण एकत्र राहू. त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहोत, जाहीर करा मदत सगळ्याच्या समोर. तर मला म्हणले राजकारण करू नको. शेतकरी कशाला राजकारण करेल? राजकारण तर त्यांनी करते, त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे. चालतंय, आपल्याला साहेबाला बी ऐकायचं आहे. थोडंच बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र.